सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनघाचे मिनी व्लॉग. सो आज आम्ही चाललोय बाहेर म्हणजे कुठे तर आम्ही चाललो आज आमच्या आईबाबांना भेटायला, म्हणजेच भांडुपला. मी आणि स्वामी आज प्रवास करणार आहोत ट्रेनने. खूप लोकांचे मला मेसेज होते की स्वामी ट्रेनमध्ये कसा बसतो, काय करतो, राहतो कसा. तर आज तुम्हाला मी दाखवते स्वामी ट्रेनमध्ये किती मस्ती करतो आणि कसा राहतो. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कनेक्ट राहा. थँक्यू. सो फायनली पोहोचलो ट्रेनमध्ये जास्त गर्दी नव्हती, पण तरीसुद्धा मी स्वामीला बास्केटमध्ये ठेवलं. पण स्वामी बास्केटमध्ये अजिबात राहत नाही. स्वामी येऊन माझ्या मांडीवर बसला. मग बाजूच्या ताईने हात लावला म्हणून तिच्याकडे सुद्धा गेला. मग भांडुपला पोचले, बॅग ठेवली आणि तशीच आईला चेकअपसाठी घेऊन गेले. मग आईचा नंबर वाढला होता. म्हटलं चला, आईची चष्मासुद्धा जुनी झाली होती. म्हटलं आईसाठी थोडीशी शॉपिंग करूया. मग आईला मस्त 2-3 ट्रायल दिले आणि आईने मस्त एक भारीवाली चष्मा चूज केली. त्यानंतर आलो आम्ही घरी, म्हणजे आईला मी घरी पाठवलं आणि मी भाजी मार्केटला भाजी घ्यायला गेले. भाजी घेतली आणि घरी आले. त्यानंतर मस्त फ्रेश झाले, भाजीची तयारी केली आणि मग तेवढ्यात बाबा आले. मग बाबांना थोडंसं चहा वगैरे दिलं. त्यानंतर बाबा फ्रेश झाले. बाबांना म्हटलं बाबा स्पेशल माझ्यासाठी तुम्ही काहीतरी बनवा. म्हणून बाबांनी मस्त माझ्यासाठी काहीतरी बनवायचं म्हणून मस्त तयारी केली आणि मस्त किचनमध्ये आले. आणि हे बघा, आमच्या आई नारळ फोडते आणि त्यातलं पाणी वाया नको जायला म्हणून तोच तोंडात पिते. हे मालवणी लोक आहेत, भारी असतात मालवणी लोक, काही फुकट घालून जात देत नाही असं. तर मस्त बाबांनी मस्त माझ्यासाठी काय केलं दाखवते तुम्हाला. भाजीत काय घातलंस तू? लाल माठ काढलंस पण नाही, बारीक गॅस करून ठेवले. सो आता बाबा बनवतात मस्त पिठी. बघूया बाबांची स्टाईल. खोबरा टाकलं काय ग? नाही, अजून शिजू दे, पहिला भाजी शिजू दे. बहिणी काय करताय? मी लाल माठाची भाजी आणि बाबा पिठी. बाबांची पिठी बघ. वा, पिठी बाई आई. पिठी, हा, मालवणी पिठी. येस. कोकणातल्या लोकांची कुळदाची पिठी म्हणजे खूप फेमस. म्हणजे घरात काही नसलं तरी कुळदाची पिठी करून ते खाऊ शकतात. आता माझी फेवरेट झाली आहे. बाबा असं कधी जेवण बनवत नाही, फक्त मी इकडे आल्यावरच बाबा किचन मध्ये जेवण बनवतात ना. बाबा खरं सांगा, आईला मदत करता की नाही? बाबा फक्त सुनेलाच मदत करतात, कारण मी सून नाहीये त्यांची, मी मुलगी आहे त्यांची. असं आमचा आज बेत आहे, कारण उद्या आम्ही नॉनव्हेज करणार आहोत. म्हणून आज थोडंसं जेवण, हा मालवणी जेवण आहे आज, आगरी जेवण नाही. भांडुपला आल्यावर फक्त मालवणी जेवण भेटतं आमच्याकडे. सो बघू, झाल्यावर तुम्हाला दाखवतेच आम्ही काय काय बनवलंय. आणि आमची आई अशी बसलेली असते, आई आराम करते मस्तपैकी. आणि सून आणि सासरा मस्त किचनमध्ये काम करतात. सो असा आहे आजचा आमचा मेनू. तुम्हाला कसा वाटला हा मिनी ब्लॉग मला प्लीज कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या आणि बाबांच्या व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का हे पण कमेंट्स करा. थँक्यू.